नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला अशी अपेक्षा असते की आपल्याला गव्हाचं उत्पन्न जास्तीत जास्त कसं भेटेल। मित्रांनो, या ठिकाणी गव्हाचं उत्पन्न जास्तीत जास्त भेटण्यासाठी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण जी पण व्हरायटी आपल्या शेतामध्ये पेरली तर ती चांगल्या क्वालिटीची असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे ती मित्रांनो की गव्हाच्या ओंबीची जी साईज आहे तर ती जास्तीत जास्त लांबलचक असली पाहिजे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये दाण्यांची संख्या जास्त असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो दाण्याचा आकार आहे तो पण टपोरा असणं गरजेचं आहे। तर चला मित्रांनो, हाच व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे। तर मी आपला मित्र सुरेश आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं YouTube चॅनल कृषीगाथा A1 मध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या अवस्थेमध्ये ज्या वेळेला गव्हाच्या ओंबीमध्ये दाना भरणा अवस्था चालू असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक स्प्रे टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून गव्हाची ओंबी जी आहे तर तिची लांबी वाढेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये दाण्यांची संख्या आणि गव्हाचा जो आकार आहे तर तो सुद्धा चांगल्यापैकी वाढायला मदत होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये 3 घटक वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून एक खत असणार आहे, त्याचबरोबर एक हार्मोन्स आणि त्याच्यामध्ये एक अॅमिनो बेस टॉनिक असणार आहे। मित्रांनो, याच्या सहाय्याने जे अॅमिनो बेस टॉनिक आहे याच्या सहाय्याने आपल्या गव्हाची ओंबी ही लांबलचक होण्यासाठी मदत होणार आहे। तर हार्मोन्स जे झाडाचे असो किंवा गव्हाचे असो तर या पिकामध्ये जे चेतासंस्था असतात तर त्या जागी करून त्यांच्याकडून कार्य करून घेत असतात आणि त्याच्यानंतर सेल डिव्हिजनचं कार्य हे फास्टमध्ये होते आणि त्याच्यामध्ये जो दाण्याचा आकार आहे तर तो टपोरा होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत होणार आहे। मित्रांनो, तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जे खत आहे तर ते 13-0-45। मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन प्लस पोटॅश भेटतं आणि याच्या माध्यमातून गव्हाचा आकार जो दाण्याचा आकार आहे तर तो टपोरा होण्यासाठी मदत होणार आहे। तर मित्रांनो, या तिन्ही कंटेंटची आपल्याला फवारणी या ठिकाणी टाकायची आहे। अॅमिनो बेस टॉनिक तुम्ही जर घेतलं तर पावडर फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये दोहीमध्ये सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला फक्त ओंबीची साईज लांबवायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे पण कप्पे तयार होतील तर त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये गव्हाचा दाना असण्यासाठी ते सहाय्यक होणार आहे किंवा गव्हाच्या दाण्याची संख्या वाढणार आहे आणि त्याच्यानंतरच त्या ठिकाणी गहू भरण्यास तयार होणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी आपण लिक्विड मधलं किंवा पावडर फॉर्म मधलं दोहीपैकी कोणत्याही अॅमिनोचा या ठिकाणी वापर करू शकतो। मित्रांनो, जे दुसरं आहे ते म्हणजे हार्मोन्स आणि ते जी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। जीचा वापर आपल्याला करताना किमान 10 ते 15 ppm न करायचा आहे, म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम ते 1.5 ग्रॅम जे आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे, जेणेकरून झाडामधल्या किंवा गव्हामधील जी चेतासंस्था आहे आणि त्या जागे करून प्लसमध्ये सेल डिव्हिजनचं कार्य फास्टमध्ये होईल आणि त्याच्यानंतरच गव्हाचा आकार हा मोठा होण्यासाठी मदत होणार आहे। खाद्य म्हणून आपण या ठिकाणी दुसरा जो वापर करणार ते म्हणजे 13-0-45चा आणि 13-0-45चं प्रमाण घेताना मात्र 75 ते 80 ग्रॅम प्रतिपंपासाठी आपण घेऊन या ठिकाणी एक चांगल्यापैकी गव्हाचा जो आकार आहे किंवा दाण्याचा आकार आहे तर तो टपोरा होण्यासाठी मदत होणार आहे। आणि या तिन्हीची जर फवारणी आपण व्यवस्थितरित्या ज्यावेळेस आपल्या गव्हाच्या ओंबीमध्ये दाना भरणा अवस्था ज्यावेळेस चालू असते तर त्यावेळेस जर या तिन्ही कंटेंटचा वापर आपण गहू पिकामध्ये केला आणि याचा स्प्रे आपण या ठिकाणी केला तर निश्चितच आपल्याला याचे 100% फायदे होऊन आपलं उत्पन्न हे गव्हाचं वाढणार आहे। मित्रांनो, यासाठी आपण गव्हावरती तर एकच फवारणी करतो, याच्या आधी जर तुम्ही बुरशीनाशक कीटकनाशकाचा जर स्प्रे घेतला असेल तर बाकी इतरत्र काही घेण्याची गरज नाही। उत्पन्न वाढावं या हिशोबाने आपल्याला या तिन्ही कंटेंटची फवारणी घेणं ही गरजेची आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।